मित्रांनो, सगळ्यांना जोहार. जय आदिवासी. आपणास माहीतच आहे की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे आणि या दिवशी संपूर्ण जगामध्ये हा साजरा केला जातो दिवस आणि आम्ही आरे कॉलनीतसुद्धा तो साजरा करतो. आणि या कार्यक्रमाकरता पाड्यातून, सगळ्या आदिवासी पाड्यातून, ह्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने आदिवासी या हजारोच्या संख्येने या कार्यक्रमात सामील होत असतात. आणि एक रॅली येते. ती रॅली या ठिकाणी आल्यानंतर बिरसा मुंडा चौकात त्याचं विसर्जन होतं. या ठिकाणी संपूर्ण फेर धरून डान्स केला जातो आणि हा डान्स असतो पारंपरिक वेशामध्ये, पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक वाद्य सोबत घेऊन आणि हर्षोल्लासाने सगळे आदिवासी याचा आनंद घेत असतात. परंतु यावर्षी मात्र जरा वेगळं आहे, कारण यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव खूप जाणवतो आणि मुंबईमध्ये तर त्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की यावेळेला हा कार्यक्रम करायचा, परंतु शासनाने आखून दिलेले सगळे नियम पाळून. आणि त्यामुळे शासनाने सुद्धा आम्हाला सांगितलं आहे की अगदी कमी लोक या ठिकाणी आली पाहिजेत तुमचे भावना व्यक्त करण्यासाठी. भले ते दिवसभर येऊ दे, परंतु टप्प्याटप्प्याने येऊ दे. म्हणून आम्ही या ठिकाणी असं ठरवलं, आमच्या पाड्याप्रमुखाने आणि सगळ्या पाड्यातल्या लोकांनी निर्णय असा घेतला आहे की सगळ्या लोकांना जरी येता आलं नाही तरी आपल्या पाड्यातून मूठभर माती, प्रत्येक पाड्यातली, प्रत्येक गावातली, प्रत्येक वस्तीतली मूठभर माती या ठिकाणी पाड्याप्रमुख घेऊन येणार आहे. आणि या ठिकाणच्या बिरसा मुंडाच्या जो चौक आहे त्या चौकाला अर्पण करणार आहे आणि आपल्या सगळ्याच क्रांतीवीरांना मानवंदना देऊन आणि एक प्रॉमिस करणार आहे, त्यांना वचन देणार आहे की आम्ही हे जंगल राखण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत. प्रमिलाताई, कुठे चाललीस? मी बिरसा मुंडा चौकात चालले. ना हातात काय? ही माती आमच्या गावातली. आता आमचा 9 ऑगस्ट येतं ना, म्हणून मी बिरसा मुंडा चौकात माती घेऊन चालले. अरे मग काय करताय? हे आमच्या गावची पाड्याची माती बिरसा मुंडा चौकात नेत आहोत. 9 ऑगस्ट आहे, आपला आदिवासी दिवस आहे. आधी दिवसाच्या पाड्यातली माती घेऊन बिरसा मुंडा चौकात चाललो. आदिवासी आम्ही चाललो, तुम्ही काय या. काय सर दादा, कुठं जा? बिरसा मुंडा चौकात जाय. नाव त्या हातात काय? आपल्या हबालपाड्याची माती 9 ऑगस्ट येत आहे ना, जागतिक आदिवासी दिन. तेव्हा होती बिरसा मुंडा चौकात आपल्या हबालपाड्याची माती घेऊन जाय. आपल्याला बिरसा मुंडा चौकात जायचंय. आता बिरसा मुंडा चौकात आता आपला आदिवासी जागतिक दिवस होतोय ना, तर कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांना जमता येणार नाही. त्यासाठी एक मुठभर माती आपली बिरसा मुंडा चौकात जाऊन अर्पण कर. अच्छा, आम्ही तर माती अर्पण करणार, तुम्ही करणार आहात की नाही? ही मुलगी आमच्या पूर्ण गावठाण आहे.
हे जंगल राखलं पाहिजे, ऑक्सिजनची फॅक्टरी आहे ही राखली गेली पाहिजे. या ठिकाणी आदिवासींची शेती आहेत, आदिवासीचं गाव आहे, आदिवासींच्या भावना गुंतलेल्या आहेत आणि आदिवासी या ठिकाणी मूळ रहिवासी आहेत. त्यामुळे यापुढेही आम्ही अगोदर सुद्धा आंदोलन करत आलो, संघर्ष करत आलो हे जंगल वाचवण्यासाठी, झाडं वाचवण्यासाठी, आणि यापुढे तर त्याहीपेक्षा जोरात करणार आहोत, असं या ठिकाणी क्रांतीवीरांना वचन देण्यासाठी सगळ्या पाड्यातून लोक, सगळी लोक जरी नाही आली तरी त्या ठिकाणी 4 ते 5 लोक या ठिकाणी येऊन मूठभर माती पाड्यापाड्यातून या ठिकाणी देणार आहेत. कळलीही नाही जाना या निसर्गाची महती, हिरवा देव म्हणती जाना हे आदिवासी. हिरवाई वाचवाया तू धावर, हिरवाई वाचवाया तू धावर, हिरव्या देवा जंगल वाचवाया तू धावर. पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. वाघदेवा जंगल वाचवाया तू धावर. आम्ही आमच्या निसर्ग देवतेला, आमच्या वाघदेवाला विनंती करत आहोत की देवा तू धाव आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर अशा तऱ्हेने आपण त्यांना वचन देऊया आणि ही जंगल, हे परिसर, हे निसर्ग वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊया. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी. मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगलेंसोबत निलेश धुरी, जनाधार टाइम्स मुंबई, गोरेगाव, आरे कॉलनी.